राज्यात सध्या संमिश्र हवामानाचा अनुभव येत आहे। भर उन्हाळ्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस तर काही ठिकाणी गारपिटीचाही फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे। अशात आज देखील राज्यातील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आलेल्या शक्यतेनुसार आज 31 मार्च रोजी विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट आणि पावसाच्या सरी कोसळू शकतात। यात अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, अकोला जिल्ह्यात गारपिटीचा अंदाज आहे, तर मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे। काही जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहील। भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हवामानावर परिणाम होत आहे। यामुळे देशात विविध राज्यासह महाराष्ट्रात आज देखील पावसाची शक्यता आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे, तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह गारा पडण्याची शक्यता आहे। यात विदर्भातील अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर व वर्धा जिल्ह्यात गारपीट होण्याची शक्यता आहे, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी आज आणि उद्या रात्री उबदार वातावरण असेल, तर विदर्भात पुढील 72 तासात काही तास उष्णतेची लाट येऊ शकते। वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे महाराष्ट्राच्या हवामानावर विशेष परिणाम झालाय। सध्या उन्हाळा असतानाही अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी लागत आहे। अशात पुण्यात मध्यरात्री अनेक भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या। पुण्यातील औंध, बाणेर, कोथरूड, शिवाजीनगर, पाषाण, सूस, सिंहगड परिसरात पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला। पावसाच्या सरी कोसळल्याने काही प्रमाणात का होईना पुणेकरांना वाढत्या उकाडापासून दिलासा मिळालाय।